कितीही चवीला कडू लागलं तरी एक्सरसाइज करण्याआधी ग्रीन टी घेणं हा एक मॉर्निंग रुटीनचाच भाग झालाय. त्यानंतर लक्षात आलं की आज कुठल्याही परिस्थितीत तूप काढावंच लागणार, कारण हे भांड काठोकाठ भरलं. आत्मजाला अगदीच बरं नव्हतं वाटत, म्हणून डॉक्टरकडे घेऊन गेलो आणि तिथे गेल्यानंतर मी पण माझं वेट चेक केलं तर ते 59.9 झालं होतं. आत्मजा आजारी असून पण तिथे देखील खेळत होती. फिश टँक मधील या माशांना घाबरत होती आणि थोडासा मोकळा स्पेस दिसला की तिचं इकडून तिकडे उड्या मारणं अगदीच चालू असतं. हॉस्पिटलवरून येताना उशीर झाला म्हणून मग डोसा खायला गेलो आणि तिथेच बाजूला नादब्रह्म होतं, तर मग इडली देखील खाल्ली. इथली इडली आत्मजाला देखील फार आवडते. घरी आल्यानंतर आरशात बघण्यासाठी मी खूप जास्त एक्सायटेड होती, कारण माझं वजन 64 वरून 59 इतकं झालं होतं आणि मला त्यावर विश्वास नव्हता. संध्याकाळी सगळी ऑफिसची कामं आवरल्यानंतर या शेंगा उकडलेल्या. आत्मजा पण अशी शेंगांसोबत खेळत होती. संध्याकाळच्या जेवणामध्ये बनवल्या होत्या बटाट्याच्या चकत्या, डाळ, चपाती आणि थोडासा भात. भेटूया उद्याच्या मिनी व्लॉग.